सर्व साहित्यांचं अगदी परफेक्ट असं प्रमाण घेऊन अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे हे बेसनचे लाडू आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी ते 4 वाट्या इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर हरभरा डाळ मी मंद आचेवरती भाजून गिरणीतून हे पीठ अगदी जाडसर असं दळून आणलेलं आहे. अगदी त्याच वाटीने आपण इथे 2 वाट्या इतकी पिठी साखर घेतलेली आहे. त्यानंतर त्याच वाटीने मी 1 वाटी इतकं हे आपलं घरगुती साजूक तूप घेतलेलं आहे. सुरुवातीला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आपण सुरुवातीला एक 2 ते 3 चमचे इतकं तूप घालूयात. तर कधीही बेसन भाजत असताना किंवा बेसनचे लाडू करत असताना थोडीशी गोल बुडाची कढई ठेवली की बेसन लवकर भाजलं जातं. त्यामुळे आपले जे भाजण्याचे एफर्ट्स आहेत ते थोडेसे कमी लागतात. त्यामुळे मी अगदी तशीच कढई ठेवलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता सतत हलवत आपण अगदी बारीक गॅसवरती हे बेसन भाजून घेणार आहोत. तर मी इथं अगदी याच्या ज्या गुठळ्या असतात त्या मोडत मोडत हे बेसन मी मंद आचेवरती असं भाजून घेत आहे. बेसनचा लाडू करत असताना बेसन हे अगदी बारीक गॅसवरती भाजायचं आणि अगदी खमंग सुगंध येईपर्यंत बेसन भाजलं की लाडू सुद्धा अगदी मस्त असे बनले जातात. तर तुम्ही ते बघू शकता एक 5 मिनिटे मी याला भाजून घेतलेलं आहे आणि थोडंसं हे रवा रवाळ असं दिसत आहे. आता आपण त्यामधीलच बाकीचं एक 4 ते 5 चमचे तूप आपण इथे घालूयात. तर मी ते बेसन लाडू करताना एकदम सर्व तूप घातलेलं नाही, अगदी थोडं थोडं करून आपण तूप घालून हे बेसनचे लाडू बनवणार आहोत. जर तुम्ही एकदम तूप घातलं तर तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. त्यामुळे बेसन लाडू अगदी वितळल्यासारखे होतात. त्यामुळे बघत बघत कधीही बेसन लाडू बनवत असताना तुपाचा वापर करायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मी याला असंच अगदी बारीक गॅसवरती अजून एक 10 मिनिटे म्हणजे सुरुवातीपासून इथे मी 15 मिनिटे झालं हे बेसन भाजून घेतलेलं आहे आणि अगदी हे रवा रवा आणि अगदी हलकं हलकं असं मोकळं मोकळं असं झालेलं आहे आणि याचा कलर सुद्धा हलकासा बदललेला आहे. तर आता आपण यामध्ये बाकीचं राहिलेलं सर्व तूप घालून घेऊयात. तर इथं तुम्ही बघू शकता मी सर्व 1 वाटी तूप इथं हे वापरलेलं आहे. आता अजून आपण याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे एकूण आपण आता 15 मिनिटे बेसन आपलं भाजून झालेलं आहे. तर अजून एक साधारणतः आपण 5 मिनिटाकरता हे बेसन व्यवस्थित असं भाजून घेऊयात. सुरुवातीला बेसन हे तूप थोडंसं ओढून घेतं आणि ज्या वेळेस बेसन व्यवस्थित असं भाजलं जातं त्यावेळेस त्यातील तूप थोडंसं रिलीज व्हायला सुरुवात होते. तर इथं तुम्ही बघू शकता एकूण 20 मिनिटानंतर हे जे आपलं तूप आहे ते थोडंसं रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपल्या बेसन पिठाला थोडासा ओलसरपणा किंवा मॉइश्चर असं आलेलं आहे. परंतु थोडंसं मला हे कोरडं वाटत आहे. जर तुम्हाला हे पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल तर यामध्ये अगदी बघत बघत एखाद दुसरा चमचा आपण तूप ऍड करू शकता. तर इथं तुम्ही बघू शकता मला थोडंसं हे बेसन कोरडं वाटत आहे. अजून थोडंसं मी याला भाजून घेणार आहे. त्यामुळे इथे मी साधारणतः 1 चमचा अजून मी तूप घातलेलं आहे. आता आपण याला परत एकदा थोडंसं आपण याला मंद गॅसवरती थोडंसं भाजून घेऊयात. तर तुम्ही ते बघू शकता एक 2 ते 3 मिनिटानंतर याला मस्त असं त्याचा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर असं याला तूप सुद्धा सुटलेलं आहे आणि खमंग असा बेसनचा वास आपल्या घरभर असा सुटलेला आहे. म्हणजे आपले बेसन अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं हे पेड्यासारखं याचं बेसनचं हे पीठ आहे ते दिसत आहे. आता आपण याला असंच आपण थोडंसं याला काढून घेऊयात आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि काढून एका ताटामध्ये आपण याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता आपण ताटामध्ये याला काढलेलं आहे आणि पूर्णपणे याला आपण असं थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि बेसन आपण थंड झाल्यानंतरच किंवा अगदी थोडंसं कोमट असेल तेव्हा आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. जर तुम्ही बेसन हे गरम असतानाच जर पिठी साखर घातली तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि लाडू सुद्धा व्यवस्थित असे वळले जात नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता एक 15 ते 20 मिनिटानंतर मी याला चमच्याने परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर ह्याला भरपूर असं मस्त तूप सुटलेलं आहे
आणि हे बेसन थोडंसं थंडसुद्धा झालेलं आहे. म्हणजे आपल्या हाताला सोसवेल असं हे झालेलं आहे. आता आपण यामध्ये जी पिठी साखर आहे ती पिठी साखर आपण घालणार आहोत. तर तुम्ही ते बघू शकता. अगदी मस्त असा याला पेढ्यासारखा मस्त असा कलर आलेला आहे. अगदी रवाळ रवाळ याचं टेक्स्चर झालेलं आहे. तर पिठी साखर सुद्धा आपण एकदम घालायची नाही. सुरुवातीला मी ते निम्मी पिठी साखर घातलेली आहे आणि हे पूर्ण बेसन पीठमध्ये आपण थोडीशी मिक्स करून घेणार आहोत. तर गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. तर इथं मी याला हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित असं याला टेक्स्चर आलेलं आहे आणि मस्त असं रवा रवाळ हे बेसनचं पीठ दिसत आहे. आता बाकीची सुद्धा राहिलेली पिठी साखर आपण घालायची आहे. तुम्ही सुरुवातीला टेस्ट करून बघा आणि त्यानंतर बाकीची उरलेली पिठी साखर घालू शकता. आता आपण ह्याला अगदी व्यवस्थित असं हातावरती चोळून पूर्ण साखर आणि बेसन पीठ एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आता सुरुवातीला हे थोडंसं कोरडं वाटत असेल, परंतु हे जे लाडू अगदी सहजपणे वळले जातात आणि लाडू वळत असताना सुद्धा आपल्या हाताच्या उष्णतेमुळे ते लाडू अगदी पटकन वळले जातात आणि थोडंसं तूप सुद्धा छान प्रकारे यामधून रिलीज होतं. तर इथे 1 चमचा मी वेलदोडे पूड टाकलेली आहे, म्हणजे ती साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे. तर त्यामुळे एक छान असा याला सुगंध येतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये बेदाणा किंवा सुकामेवा बाकीचा घालू शकता. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं पिठी साखर यामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे आणि याला छान असं बाइंडिंग सुद्धा आलेलं आहे. आता याचे आपण लाडू वळून घेऊयात. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे हा बेसनचा लाडू बांधला जात आहे. बेसनचं लाडू करणं अगदी सोपं आहे, कारण ते सहजपणे वळले जातात. तर वरून तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते काजू किंवा पिस्ता तुम्ही लावू शकता. तर इथं बघू शकता अगदी गोल आणि गरगरीत असा मस्त असा लाडू झालेला आहे. मी असा वरून काजूचा एक थोडासा पीस लावलेला आहे. तुम्ही तर बघू शकता जास्तही तूप झालेलं नाही, अगदी हे परफेक्ट असं प्रमाण आहे आणि मस्त असा हा लाडू आपल्या इथे बनवून तयार आहे. तर अगदी दुसरा सुद्धा लाडू आपण करून बघूयात. तर अगदी तुम्हाला इथं दिसत असेल पीठ असं कोरडं झालेलं आहे, परंतु असं नाहीये. तर बेसन लाडू अगदी सहजपणे बांधला जातो. नाहीतर तुम्ही जास्त तूप वापरलं तर हे बेसनचे लाडू अगदी बसले जातात आणि ते वितळल्यासारखे होतात. त्यामुळे मी सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे. या पद्धतीने जर बेसन लाडू बनवले तर अगदी मस्त होतात, रवा रवाळ होतात. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी दुसरा सुद्धा लाडू मी सहजपणे बांधला गेलेला आहे. आता इथे वरून आपल्या आवडीनुसार काजू किंवा पिस्ता आपण इथे लावून घेतलेला आहे आणि आता हे लाडू आपण एका ताटामध्ये सर्व अशाच प्रकारे करून घेऊयात. तर इथं तुम्ही बघू शकता हे सुरुवातीला लाडू मी या ताटामध्ये सर्व बांधून असे ठेवलेले आहेत, कारण ह्याचा थोडासा आकार बदलू शकतो, कारण यामध्ये थोडंसं तूप असतं आणि आपण लाडू बांधत असताना आपल्याला हाताची उष्णता मिळाल्यामुळे हे थोडेसे लाडू थोडेसे वितळल्यासारखे होतात, परंतु तुपाचं प्रमाण आपलं अगदी परफेक्ट आहे. तर तुम्ही तर बघू शकता 10 ते 15 मिनिटांनंतर आपण हे लाडू घेतलेले आहेत, तर अजिबात ते वितळलेले दिसत नाहीत. किंवा जर तुमचा इथे थोडासा आकार बदललेला असेल तर तुम्ही त्याला परत बांधून घ्यायचं आहे. इथे आपलं तुपाचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे लाडूंचा आकार जास्त असा काही बिघडलेला नाही. अगदी गोल आणि गरगरीत असे हे लाडू आपले राहिलेले आहेत. ज्याचा आकार बदलला आहे ते थोडंसं तुम्ही याला परत एकदा थोडंसं बांधून घेऊ शकता. इथं बघा तुम्ही मस्त असे गोल गरगरीत असे हे लाडू आपले बनवून तयार आहेत. परवाच गजानन महाराज प्रकट दिन आहे, तर त्यासाठी हा प्रसाद म्हणून तुम्ही हे बेसनचे लाडू बनवू शकता, कारण हा बेसन लाडू हा एक पारंपरिक प्रसाद आहे आणि गजानन महाराजांना प्रिय असणाऱ्या प्रसादापैकीच हे बेसन लाडू आहेत. साजूक तुपातील, घरच्या साजूक तुपातील हे लाडू तुम्ही नक्की करू शकता आणि मधल्या वेळामध्ये खाण्यासाठी आपल्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही लाडू बनवून ठेवू शकता. माझ्या सुद्धा मुलांनी मागितले म्हणून मी बनवलं. म्हटलं चला तर गजानन महाराज प्रकट दिन पण आला आहे, त्यासाठी प्रसादही होईल आणि मुलांना खाण्यासाठीही होतील. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लाडू नक्की बनवून बघा. कसे झाले हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. याचं सर्व वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. रेसिपी जर आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिकसुद्धा करा, कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या आणि मस्त अशा रेसिपी पाहायला मिळतील. चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका खास अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.